तुम्ही सर्व मजेतच असाल. मी संध्या पोहरकर. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर मी चालली माझ्या आईकडे, कारण की परी म्हणजे सुट्ट्या लागल्या त्यापासून माझ्याकडे होती. मी आधी सुरतला गेली होती, नंतर आल्यानंतर आईच्या घरी गेली. तुम्ही बघितलं माझ्या आईच्या घराचे काय हाल झाले होते पावसामुळे. पूर्ण त्यांचं ते टीन वगैरे सर्व उडून गेलं होतं. खूप नुकसान झालं. मी तुम्हाला दाखवलंच त्या आधीच्या ब्लॉगमध्ये, बघितलं नसेल तर बघून घ्या. तर परी तेव्हापासून माझी जिथं होती. मग आता तिचं स्कूल सुरू झालं तर तिला सोडण्यासाठी चालली होती मी. तर निघालो आम्ही. तरी अर्धा तास झाला निघून घरून. इथं छान अशी जागा दिसली. इथं म्हणजे मी याच्या अगोदर पण रील बनवले आहेत, पण तेव्हा ते उन्हाळ्यामध्ये होते त्याच्यामुळे इथं गवत वगैरे काहीच नव्हते आणि झाडं पूर्ण सुकलेले होते. तर खूप जणांनी कमेंट पण केल्या होत्या. कोणी म्हणत होते माझ्या आजीच्या शेताजवळ आहे, कोणी म्हणत होते आमच्या घराजवळ आहे, कोणी म्हणत होते आमच्या शेताजवळ आहे. तर मला नाही माहिती कोणाच्या शेताजवळ आहे, कारण की इथे खूप सारे शेत आहेत. कोणाकोणाच्या शेताजवळ आहे ते मला माहीत नाही. माहीत असेल तर परत एक वेळेस कमेंट करून सांगा. आणि मला मेन म्हणजे कुठं आहे ते सांगा, की बा या गावाजवळ आहे त्या गावाजवळ आहे, म्हणजे मला समजेल की बा खरंच तुमचं शेतच आहे, तुमच्या शेताजवळच आहे. तर बघा किती छान झाले, आता हिरवं हिरवं दिसते. तर इथं थांबले मी रील बनवण्यासाठी. खूप छान वाटत आहे. असं वाटतं इथं बसा. घरून म्हणजे शेतामध्ये जातो आपण तेव्हा कसं भाकर वगैरे बांधून आणतो, तसं वाटतं इथं आणायला पाहिजे होते बांधून आणि इथं जेवायला पाहिजे होतं. कारण की खूप छान वाटत आहे. असं वाटतं इथंच बसून राहा, घरीच नाही जायची इच्छा होत आहे. थंडी थंडी हवा आहे, पावसाचं वातावरण आहे. पण प्रॉब्लेम हा येत आहे का मोबाईलचं रेंज जात आहे, नेटवर्क बूम. त्याच्यामुळे काय समजत नाही आता रील्स कसे बनवा कसे नाही. एक रील बनवली फक्त मी, बरसात के दिन आहे या सॉन्गवरती. नंतर बनवायचं राहिले ते परी शौर्य सियान तिथं बसलेत, आम्ही इथं आले आतमध्ये. जागा छान आहे पण नेटवर्कमुळे थोडा वेळ थांबावं लागते, नंतरच काढते म्हटलं, कारण की जात नाही रील्स बनवल्याशिवाय जात नाही, कारण की एवढं चांगली जागा आहे रील्स बनवण्यासाठी. तर रील बनवणारच आधी आणि नंतरच जाणार. बाकी तुमचं काय चाललंय मग मला सांगा तुम्ही. अजून काय, आईच्या घरी जाणार आहे. आईच्या घरी गेल्यानंतर शेतामध्ये पण जाणार आहे. आईच्या शेतामध्ये रील बनवणार मी नंतर. बघणार कसं काय पीक पाणी आलं का नाही. मला जायचं होतं, केव्हा जायचं होतं माहिती आहे का, जेव्हा त्यांची पेरणीच्या दिवशी जायचं होतं, पण ते एकदमच पेरणीचा दिवस आला की उद्या पेरायला जायचं आहे आणि सकाळीच सांगितलं, त्याच्यामुळे जाणं झालं नाही. पाऊस पण होता आमच्याकडे, शेवगावमध्ये खूप पाऊस होता, त्याच्यामुळे पॉसिबल झालं नाही जाणं. कारण की मला खूप म्हणजे आवडते शेतामध्ये ते खत फेकायला, मागे पेरणी मागे खत फेकतात ना, ते एक आवडते मला काम करायला शेतामध्ये. आणि सरकी लावायचं म्हटलं म्हणजे ते आवडते, सरकी लावायला खूप आवडते मला शेतामध्ये. आणि अजून ते ते तुमच्याकडे माहिती नाही, एक असं जे पराठीजवळ उकरून खत टाकतात आणि एक वर टाकतात, तर ते उकरूनही द्यायला आवडते आणि वर पण टाकत असते मला. म्हणजे ते शेतातली तेवढे कामं आवडतात आणि जमतात पण. बाकी ते सोंगणं वगैरे ते काही येत नाही, मी काही केलं नाही ते कधी. बाकी खत देणं, नंतर पराठी वगैरे लावायची म्हटलं, सरकी लावायची म्हणतात ते, निंदणं खुरपणं, हे एवढे कामं मला चांगले आणि चांगल्या पद्धतीने जमतात. बाकी ते सोंगणं काय म्हणतं, ते तूर सोंगायचं म्हणायचं, सोयाबीन, ते काय येत नाही. आणि असे साधे साधे जे काम असतात शेतामधले ते मी करते आणि मला आवडतात. आणि खूप जणांच्या मला कमेंट येतात का हिला शेतामध्ये न्या. अरे बाबा, मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे, तर मला शेतामध्ये न्यायचं काय एवढं विशेष आहे. मला शेतीमध्ये नेलं तर मला जेवढे कामं येतील तेवढे मी करणारच. आणि त्याच्यामध्ये काय एवढं हे नाही. उलट शेतीमध्ये कामं केल्यानंतर जास्त जेवण लागते माहिती आहे का. लग्नाच्या आधी मी चांगली होती, म्हणजे व्यवस्थित होती, सुधारलेली होती याच्यापेक्षा. कारण की कामं करायचे, खायचे, घरचे कामं करायचे, म्हणजे काय एवढं काही नाही विशेष नाही. म्हणजे बाबा हिला शेतीत न्या, मला शेतीत नेल्यावर काय होणार आहे, जास्तीत जास्त काय होईल, तुमचा काय विचार आहे, काय होणार आहे शेतीमध्ये गेल्यानंतर. कामच करावं लागते ना, घरी कामं आहेत, शेतात पण कामं आहेत, जे येतात ते आपण करायचे, दुसरं काय आहे. आणि त्यांना म्हणावं, त्यांना वाटत असेल की बा फक्त नाचणं कुदणं बोलणंच येते, शेतीतले कामं येत नाही, तर एखादा दिवस येईल असा की मी तुम्हाला दाखवेल मला शेतीतलं कामं येतात का नाही येत. कारण की आता एका दिवसासाठी चालली आणि सियांचं कसं शौर्याची पण स्कूल आहे, त्याच्यामुळे मी राहू शकत नाही जास्त दिवस. आणि हां, कापूस वेचायला पण मला आवडते, ते मी सांगून विसरले. आता मी जाईल ना दिवाळीच्या वेळेस, तेव्हा दाखवणार मी कापूस वेचता येते का नाही येत. आणि जर बाय चान्स माझं जाणं झालं मध्ये, तर तुम्हाला निंदताना पण दाखवते की मला कसं निंदता येते, मी निंदते का नाही निंदत. आणि म्हणून मला ते दाखवायचं होतं तुम्हाला रीलमध्ये, का मी सरकी कशा प्रकारे लावते किंवा दुसरे कामं कसे करते शेतामधले. पण जाऊ देत, ते आता हे झाले कारण की पावसामुळे. आणि आईचं गाव लांबच आहे, जवळ जर असतं 5-10 किलोमीटर तर मी सहज गेली असते. आणि मला रील पण बनवायची होती तिथं, तर ते मीच झालं. तर आणि हां, मला सांगा तुम्ही, हे तुम्हाला ठिकाण कसं काय वाटते. या साईडनं रोड आहे बघा, आणि इकडच्या साईडनं मी उभी आहे, आणि इकडच्या साईडनं हे आहेत, हे माझे रील बनवत होते.
पण ते नेटवर्क गेल्यामुळे ते कॅन्सल झालं. म्हणजे कॅन्सल नाही झालं, मी बनवणारच आहे, थोडा वेळ थांबते इथं अजून. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आईच्या घरी गेल्यानंतर छोटे छोटेच ब्लॉग बनवते, कारण की मोठ्या मोठ्या ब्लॉगला तुम्ही लोक काय एंडपर्यंत बघत नाही, तो स्किप करता. त्याच्यामुळे छोटाच आणि सुरुवातच आहे अजून. जसं जसं व्ह्यू यायला लागतील तसे तसे मी आधीच सांगितले की मोठे मोठे ब्लॉग बनवत जाईल स्वतःच्या लाईफबद्दल, की मी काय करते सकाळपासून संध्याकाळचं माझं डेली रुटीन काय ते वगैरे बनवते मी नंतर. तर तोपर्यंत असंच प्रेम देत राहा. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.